आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक चान्स दिला, तुझ्या पोटात कुणाचं पाप वाढतंय की नाही वाढत याचा फैसला डॉक्टरच करतील. तू म्हणतीस तसं तू पवित्र आहेस की नाही हे डॉक्टरच ठरवतील. सांग, आहे मंजूर? हा, बरं झालं म्हणे आपण वेळेवर पोहोचलो, नाहीतर त्या गुंडांनी विक्रांतला जीवे मारायला कमी केलं नसतं. खरंच रे, पण मला एक कळत नाही, विक्रांतची अशी काय दुश्मनी कोणासोबत म्हणजे मारायला गुंड वगैरे पाठवले? बाय द वे, तुझं फोनवर काय बोलणं आलं? त्याला नंबर ट्रॅक करायला सांगितलं होतं. त्याचं म्हणणं आहे नंबर युपीचा आहे. फोन आपल्याला युपी वरनं आला होता. युपी? तुझी ती मस्करी ज्याने कोणी केली असेल ना, त्याला नाही सोडणार मी. आपण या सगळ्यात एक बरं आहे की साहेबांची तब्येत ठणठणीत, त्यांना काही झालेलं नाही. म्हणे स्वानंदीचा फोन आला होता घरी. मीही केला होता पण काही कॉल बॅक नाही आला. अडकले असेल लग्नाच्या गडबडीत. आज आहे ना लग्न, पण या सगळ्या गडबडीत उगाच तिथून निघालो रे आपण. मग छान वाटत होतं मला गावात. हा म्हणजे शहरातली अशी मोठी बिग बजेटेड लग्न खूप बघितलेत, पण हे असं अख्खं गाव एकत्र येऊन लग्न लावतं हे मी पहिल्यांदाच बघत होतो रे. आणि त्यात मी तिथे लग्न करत मदत करत होतो. डीडीएलजेच्या शाहरुखचा फील आला मला. सिरियसली गावाकडचं वातावरण एकदम फ्रेशच असतं. पण नाही ते हे मुंबईचं हेक्टिक शेड्यूल, दगदग. गावाकडे असं मस्त निवांत. आता मला कळतंय स्वानंदीला गाव सोडून मुंबईत काय यायचं नाही. पण बॉस, काही झालं तरी स्वानंदीला मी मुंबईला परत घेऊन येणारच. असो, चला आज खूप कामं पडली आहेत. म्हण्या पोचलो साखर गावात. चला खूप कामं राहिली आहेत, कामं उरकून घे. पाहिलंस, मी म्हणाले होते ना तुला, अननोन नंबर वरून कॉल करणं हाच करेक्ट डिसिजन. आता या दोघांना बाप जन्मात कळणार नाही की स्वानंदीच्या बहिणीच्या लग्नातून कॉल करून आपणच यांना बोलावलंय. कमाल कमाल प्लॅनिंग होता मॅडम तुमचं. अरविंद, तुझं कसं आहे ना, तू उगीच डोक्यात राग घालून घे. जे काम छोटी सुई सुद्धा करू शकते त्यासाठी तलवार हातात घ्यायची गरज नसते रे. खरंय, पण मला त्या सरपंचाचं काही कळत नाही. तो का तुम्हाला फोटो डिलीट करायला सांगतो? मूर्खा माणूस आहे रे तो. जाऊ दे, त्याच्याकडे कुठे लक्ष देतो. अरविंद, त्या दोघांना स्वानंदीला तिकडे एकटे टाकून आपण परत बोलावलंय. दिस इज अ बिग विक्टरी अरविंद. येस. काय मज्जा येते माहितीये मला. अरे, ही मुमेंट एन्जॉय तर करू दे मला. सरपंचाचा कुठे विचार करतोयस तू? आता स्वानंदी हा चॅप्टर आपल्या स्पेशली माझ्या आयुष्यातून कायमचा संपलाय. अगदी चॅप्टर प्लॅन होता, चॅप्टर संपवायचा. निघूया. हो, बस इथे शांतपणे. अगं आई, काय करतेय तू?
आई बस सांगितलं ना. अगं ऐक तर माझं. आई मला सांग, तर त्या सरपंचाने डॉक्टर आणला आणि त्या डॉक्टरनी गावासमोर सांगितलं की तू गरोदर आहेस, तर काय होईल? अगं पण काही काय बोलतीयस? रिपोर्ट कसा पॉझिटिव्ह येईल? मला खरं खरं सांग, तुझं कोणावर प्रेम बी आहे का? हा, मला माहितीये तू मुंबईला गेलतीस, तिकडे कोणी तुझा मित्र असेल, काय झालं असेल तर मला सांग बाई. अगं मी नाही रागवणार तुला. कोण आहे तुझ्या पोटातल्या बाळाचा बाप? हा, कोण आहे या बाळाचा बाप? अगं बोल. हे बघा, अजून वेळ गेलेली नाही. या बाळाचा बाप कोण आहे हे जर का समजलं ना, तर आपण अजून काहीतरी करू शकतो. आपण मार्ग काढू यातून. तुझा कोण बी मित्र असेल ना, आपण त्याला भेटू, त्याच्याशी बोलू. पाहिजे तर मी त्याच्या घरच्यांना भेटन, त्यांच्या पाया पडन आणि 4 चौघांसमोर बळजीत गड्डा तुमचं लग्न लावून दे. मला तर दुसरा काही मार्ग सुचत नाही बाई यातून. सांग की. आई कसं समजव तुला? नाहीये माझा कोणी मित्र मी नाही काय केलं. आणि मुळात मी गरोदर असेनच कशी? कसं शक्य आहे? अगं का शक्य नाही? मी कसं सांगू हिला? तुला कळतंय का? समजा गाव तुझ्या जीवावर उठलंय आणि त्यांना शांत करायचा एवढा एकच मार्ग आहे. तुझा मित्र कोणत्या बी जातीचा असू दे, कोणत्या बी धर्माचा असू दे, पण निदान तुझा नवरा तुझ्या बरोबर असेल, तुझ्या पोटातल्या बाळाला बापाचं नाव असेल. आणि हे गावकरी फार फार तर काय करतील, तुम्हाला बी त्या मंगलसारखं वाळीत टाकतील. पण तू जर कसं सांगितलं नाहीस ना तुझ्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे, तर तुझ्या जीवावर उठतील ते. तू कळतंय का? सांग, या बाळाचा बाप कोण आहे? अगं मला सांग, तुला असं नाही का वाटत की ज्या कुणाकडनं हे घडलंय त्याने या बाळाची जबाबदारी घ्यायला पाहिजे, त्या बाळाला बापाचं नाव द्यायला पाहिजे? नाही वाटत का तुला? अगं सांग की काय नाव आहे त्याचं? कोण आहे तो? आई माझ्यावर विश्वास ठेव. अगं मी काही बी केलं नाही. तुला वाटतंय का मी असं करन? तुझी स्वानंदी असं करन? हा, देवी याची शपथ घेऊन सांगते